नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा आणि नंदिनी ज्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला गेलेले असतात, तिथले डॉक्टर स्वतः येऊन रिपोर्ट सांगतात. पार्थ आधी त्यांची सगळ्यांची ओळख करून देतो. आई, यांच्या अख्ख्या हॉस्पिटलचं स्ट्रक्चर डिझायनिंग आपण केलंय. ते डॉक्टर म्हणतात, पार्थ, ते सगळं तू केलंय? डॉक्टर आधी स्वतःची ओळख करून देतात. मी डॉक्टर मंजिरी शिंदे आणि विक्रम देशमुखांचे माझे चांगले संबंध आहेत, म्हणून मी पर्सनली तुमच्या घरी येऊन रिपोर्ट सांगायला आले. नंदिनी, मी तुझे रिपोर्ट आधी पण बघितले. तुझ्या बाबतीत मिसडायग्नोसिस झाले. तर जीवा म्हणतो, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? ते डॉक्टर सांगतात, फेलोपियन ट्यूबचं ब्लॉकेज हा फॉल्स रिपोर्ट होता. बेसिक मेडिकेशन दिल्यानंतर सगळं नीट होईल. नंदिनी खूप इमोशनल झालेली असते, रडतच म्हणते, म्हणजे माझ्या आई होण्यामध्ये कुठलीच अडचण नाही आहे, मी सहज आई होऊ शकते. तर त्या डॉक्टर म्हणतात, अगदी सहज. तुमचं मॅरिड लाईफ जर अगदी सुरळीत चालू असेल तर तुम्ही कधीही आई होऊ शकतात. जीवा तर एवढा खुश असतो, इतका हसतो, अगदी निशब्द झालेला असतो, त्याला सुचतसुद्धा नाही काय बोलायचं ते. मालिनी काकू उठून येतात आणि नंदिनीला म्हणतात, आता रडायचं नाही हां, तो बघ कसा हसतोय, हसायचं आता. सगळंच वातावरण खूप बदलून गेलेलं असतं, सगळे अगदीच खुश असतात. तर जीवा डॉक्टरांना प्रॉमिस करतो, आता इथून पुढची जी काही ट्रीटमेंट असेल ना, सगळी मी तुमच्याकडेच आणेल, मी स्वतः घेऊन येईल तिला. तर डॉक्टर म्हणतात, अच्छा ठीक आहे, तर मी येते आता. त्यांना म्हणतो, हो ठीक आहे, काळजी घ्या, जपून जा. भारावून गेलेला असतो ना प्रेक्षकांनो. पण वाटलं पण आत्ताचा हा सीन बघायला आपल्याला पण वाटतच होतं ना, जीवा आणि नंदिनीला बाळ झालं पाहिजे. नंतर मालिनी काकू साखर घेऊन येतात, सगळ्यांना वाटतात, तेव्हा आता माझ्या दोन्ही पण सुनांची डिलिव्हरी नॉर्मल होऊ दे रे बाबा. तर जीवा म्हणतो, अगं अजून वेळ आहे त्या गोष्टीला, म्हातारीला लईच घाई झाली बाबा. तर मालिनी काकू त्याला फटका देऊन म्हणतात, अच्छा तुला घाई नाही झाली का गदड्या? तर काव्या विचार करत राहते, आई आमच्या दोघींची पण प्रेग्नेन्सी एकत्र बघताय, मला लवकरात लवकर सर्वांना ही गोष्ट सांगायला हवी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ तयार होत असतो, तेव्हा म्हणतो, जीवा आणि नंदिनी आज खूप दिवसानंतर शांत झोपले असतील. त्याच वेळेला ऑफिसमधून फोन येतो पार्थला. त्यांच्या कंपनीला डील मिळाली नाही हे कळतं त्याला. तो तर खूपच चिडलेला असतो. तेव्हा काव्या त्याला बसवते, पाणी देते, पण तो पाणी घेत नाही. काव्या त्याचा हात धरून तिच्या पोटावर ठेवते आणि उलटे आकडे मोजत असते. तेव्हा पार्थ लगेच शांत होतो. काव्या, हे काय होतं? एक वेगळीच वाट जाणवली मला. ते बाळपण म्हणत असेल ना, किती चिडका आहे माझा बाबा. आता मी नाही चिडचिड करणार. काव्या म्हणते, इथून पुढे करायची नाही हां. तर नंदिनी वाणी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेली असते, तेव्हा जीवा तिला सांगतो, चल मी तुला सोडतो, दर्शन झालं की परत घेऊन पण येतो. तर नंदिनी म्हणते, नाही आहोत, त्यानंतर मला सिद्धिविनायकाच्या पण मंदिरात जायचं आहे, पायी चालत. जीवा सांगतो, अगं वेडीस का तू, ऊन किती आहे आणि चालत कुठे जाणार? नंदिनी म्हणते, नाही, मला हे पटतच नाही. आपलं काम झालं मग देवाला विसरून जायचं, मताची नाही आहे. तेव्हा देव धर्म उपास तापास करून आपल्याला गुड न्यूज तर आता येण्याची शक्यता आहे ना, मग देवाला नाही विसरलं पाहिजे, मी जाणार. तेव्हा म्हणतो, ठीक आहे, मग माझ्या बाळाची आई जर आपल्या बाळाला त्या जगातनं या जगात आणण्यासाठी एवढं काही करू शकते, तर त्याचा बाप पण करूच शकतो ना त्याच्यासाठी. पण दोघं मिळून जाऊया. नंदिनीचा रुमाल खाली पडतो आणि तिचं लक्ष जीवाच्या पायांकडे जातं. अहो तुमचे शूज कुठे आहे? जीवा सांगतो, तुझी चप्पल कुठे आहे? तिथेच माझे शूज आहे. तू जर बाळासाठी एवढं करू शकते तर मी पण करू शकतो. दोघंही हातात हात धरून तिथून अनवाणी चालत निघतात. तर रम्या विजयसोबत आलेली असते. विजयने आईस्क्रीम आणलेली असते, पण रम्या काही घेत नाही, तिचा मूड नसतो. ते विजय म्हणतो, झालं काय? तर रम्या सांगते, जे माझं असेल ना ते मला मिळालं नाही ना तर माझी खूप चिडचिड होते. मी सगळं प्रेझेंटेशनची तयारी केली होती आणि त्या रोहितला प्रेझेंटेशन द्यायला लावलं, मला हे अजिबात नाही आवडलं. तेव्हा विजय सांगतो, तू अजून मला ओळखला नाही आहे, तू उद्या बघ मी काय करतो ते. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ता करत बसलेले असतात, तेव्हाच तिथे विजय येतो लाडू घेऊन. पार्थचा मूड तर खराबच असतो, कारण कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हातातनं गेलेलं असतं. विजय आल्यानंतर सर्वात आधी रम्याला लाडू खाऊ घालतो. तर मानिनी काकू सांगतात, अहो लाडू आणण्याचं कारण तर सांगा. तर विजय म्हणतो, सांगतो, सगळे रेडी आहात? प्रकाश रस्तुगींचं कॉन्ट्रॅक्ट विजय आर्किटेक्ट्सला मिळालं. ऐकल्यानंतर पार्थला धक्का बसतो. रम्या पण खूप शॉक होते. वसू आत्या खूप खुश असतात, कारण विजयने सगळा प्लॅन त्यांना आधी सांगितलेला असतो ना. रम्याला विजय काल जे बोलला होता ते शब्द आठवतात, मी उद्या बघ काय करेल ते. वसू आत्या विजयला विचारतात,
अहो पण विजय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवलंच कसं? मी म्हणते, अगं आई काही विचारते का? अगं तू शांत बस, मी त्यांच्याशी बोलते ना. विजय म्हणतो, आपण ते सगळं नंतर बोलूया, सगळ्यांनी आधी लाडू खा बरं. सगळ्यांना लाडू देतो. वेळेला तिथे विक्रम काका येतात. ते तर खूप चिडलेले असतात विजयवर. त्यांच्याकडे पण लाडू घेऊन जातो. विक्रम काका काही लाडू खात नाही. त्या घरामध्ये कुठल्या गोष्टीचं सेलिब्रेशन होईल हे मी ठरवतो आणि मी अजूनही आहे. त्यामुळे तर विजय म्हणतो, राईट, यू आर राईट. सेलिब्रेशन तर माझ्या घरी झालं पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी या सेलिब्रेशनसाठी. मालिनी काकून जातात, लाडूचं बॉक्स देत सगळ्यांना द्या हां. आणि पार्थला बोलतो, बडी, नथिंग पर्सनल, जस्ट बिझनेस. ते तिथून निघून जातो. तर वसू आत्या विक्रम काकांना म्हणतात, अरे कसा बोलला त्याच्याशी? विक्रम काका म्हणतात, बरोबर तर बोललो, त्याचे काही लाडू खायला पाहिजे होते मी. अगं आपल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी हिसकावून घेतलं. पार्थ, तू काय करत होता? कसं काय गेलं आपलं कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हाती? तर रम्या म्हणते, मामा ते काय ना, माझं थोडं पर्सनल काम होतं. तर पार्थ म्हणतो, नाही रम्या, सावरासावर करू नको, माझीच चुकी आहे यामध्ये. मी रोहितला प्रेझेंटेशन द्यायला लावलं होतं. अरे रोहित नवीन आहे अजून, प्रेझेंटेशन कोणी तयार केलं होतं? तर पार्थ सांगतो, रम्याने. अरे मग रम्याला द्यायला लावायचं ना प्रेझेंटेशन. मालिनी काकू दोघांनाही शांत करतात. विक्रम काका राग तिथून निघून जातात. तर पार्थ पण नाश्ता न करताच ऑफिसला निघून जातो. सगळे निघून गेल्यानंतर वसू आत्या म्हणतात, हे काय माझ्याकडे सगळे रागाने बघत होते? तर रम्या म्हणते, अगं तुला काही कळतं आहे का? तू काय नाचत नाचत त्या विजयला इथे घेऊन आली. आपल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी हिसकावून घेतलं. वसू आत्या म्हणतात, तू रूममध्ये चल, मी सगळं सांगते तुला. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की उद्याच्या भागात बहुतेक काव्याने नंदिनीला सगळं सांगितलेलं आहे आणि नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा काव्या तिला म्हणते, आईचा अभ्यास पास होताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाही आहे ताई. तिथून ती तशीच रागाने जिना उतरत असते तेव्हा तिचा पाय सरकतो. पडणार तेवढ्यात ती स्वतःला सावरते आणि तिचा हात आधी पोटाला लागतो. तर नंदिनी तिला विचारते, काव्या, तू पडताना तुझा हात पोटावर का गेला? आई होताना फार काही करावं लागत नाही बघ, तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिलं आहे. तर काव्याला पण बाळाची जाणीव झालेली असते. तर रम्यावरून हे दोघींचं बोलणं ऐकते. तेव्हा ती म्हणते, उत्तर तर मी देणार आहे काव्याला कायमचं. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.